एक बैठक झाली। त्या बैठकीत मी आदरणीय इंद्रजीत सावंत, आदरणीय चंदन मिरजकर, प्रमोद पाटील, हर्षल सुर्वे, शिवशाही राजीव राऊत आणि महाराष्ट्राचे इतिहास तज्ञ, इतिहास संशोधक आदरणीय जयसिंग पवार सर, आबासाहेब शिंदेने सूचना केली। मी आणि राजूराव मुंबईत येत असताना मला सांगितलं आणि ताराबाई यांची महाराष्ट्र शासनानं येथे जी समाधी पूर्वीपासून आहे ती मी पहिल्यांदा सर्व जीर्णोद्धार समितीचे सर्व सदस्य आणि मित्र या ठिकाणी जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती महाराणी ताराबाईची समाधी, छत्रपती। जनतेनं काय नेमकं आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, काय नेमकं इशारा दिलाय तो सांग। रणरागिणी छत्रपती महाराणी ताराबाई यांची संगममावली सातारा येथे समाधी व्हावी। 2006 साली ती समाधी आम्ही 20 फुटातून बाहेर काढली। आत्ता ती समाधी आहे त्या जागेला आहे। या समाधीसाठी तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी 92 लाख रुपयाची नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये तरतूद केली आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारला, तत्कालीन सरकारला सांगितलं की याला नाविन्यपूरला मंजुरी द्यावी। सरकारं बदलली। 2016 सालापासून आज जवळजवळ 8 वर्ष झाली आम्ही प्रतीक्षा करत आहोत की प्रशासकीय लेवलला जिल्हाधिकारी आणि प्रधान सचिव यांनी अद्यापही महाराणी ताराबाईची समाधी का केली नाही। म्हणून आज आम्ही स्मरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागे व्हा आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी आयुष्यभर लढाई केली, औरंगजेबाच्या बरोबर विरुद्ध लढाई केली आणि त्याच वेळेला एक करवीरची संस्था महाराणी ताराबाई यांनी 13 वर्षे लढाई करून ज्या औरंगजेबाला मारलं याची उत्तरदायित्व आहे। या महाराष्ट्राच्या सरकारनं 1 कोटी नाही तर हजारो कोटी रुपये खर्च केले पाहिजेत या समाधीवर, असं आमचं मत आहे। म्हणून आम्ही आज इशारा देतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी जागे व्हा, महाराणी ताराबाईंची समाधी 1 महिन्याच्या आत त्याचं काम सुरू करा। जर काम सुरू केलं नाही तर आज 16 तारीख आहे, 16 मेला समाधी स्थळावर जाऊन अभिषेक घालून आम्ही तिथं जनआंदोलन करणार आहोत।